पाहूयात। लाडकी बहीण योजनेवरून नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय। लाडकी बहीणमुळे उद्योगांच्या अनुदानावर गंडांतर होत आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। लाडकी बहीण योजनेसाठी उद्योगांच्या अनुदानाचा पैसा द्यावा लागतोय। लाडकी बहीण योजनेमुळे उद्योगांसाठीचं अनुदान मिळेल की नाही याची शाश्वती नाही। विदर्भ डेव्हलपमेंट काउन्सिलिंगच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हे मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं। कोणताही शासन ही विषकन्या आणि उद्योजकांनी भरवशावर राहू नये असंच सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। नागपूरमधील कार्यक्रमातून नितीन गडकरी यांनी उद्योजकांना हे आवाहन केलं। मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो, सरकार को दूर रखो। सरकार ये विषकन्या होती है, जिसके साथ जाती है उसको डुबाती है। ये आप इनके लफड़े में पड़ो मत, जो सब्सिडी लेना है ले लो, पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता। अभी मेरे लड़के ने मुझे परसों हमको 450 करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के, तो बोले कब मिलेगी। मैंने कहा भगवान से प्रार्थना कर, क्योंकि कोई भरोसा नहीं, मिलेगी क्या, मिल सकती है। अब वो जब आएगी, अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा, तो लटक गई। तर लाडकी बहीण योजनेवर गडकरी आणि राज ठाकरेंचं एकच वक्तव्य असल्याचं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याचं अर्थतज्ञांचं मत आहे। अर्थ खात्याचा राज्य सरकारच्या योजनांना विरोध असूनही ही योजना सुरू असल्याचं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे। गडकरी साहेब, त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल अशा सगळ्या तज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात। जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे, तर ही अतिशय चिंतेची बाब आहे।